थेट जाऊयात दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कमिटीची बैठक संपलेली आहे। यशोमती ठाकूर बोलतायत। काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आता संपलेली आहे आणि आता आपल्या सोबत यशोमती ठाकूर जी आहेत। तर या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? खूप महत्त्वपूर्ण बैठक होती। सगळे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी सगळेजण उपस्थित होते। CWC ची बैठक होती काँग्रेस वर्किंग कमिटीची आणि ती आम्ही पिरियॉडिकली ती होतच असते। सगळ्यांनी आग्रह धरला आहे की राहुलजींनी LOP स्वीकारावं, पण ते म्हटले की मी विचार करून आपल्याला सांगेल। तर आम्ही भरपूर आग्रह केलेला आहे, भरपूर सारे डिस्कशन झाले। पुढचे अजून काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या आणि एक पॉझिटिव्ह माइंडसेट सगळ्यांचा होता आणि पुढच्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत। आम्ही संविधानाच्या बाजूने उभे आहोत आणि संविधानाला जो कोणी हात लावण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही सबक नक्की शिकवू। संसदीय नेतेसाठी देखील सोनिया गांधींचं नाव पुन्हा एकदा समोर येते अशी चर्चा आहे। याबाबत काही चर्चा झाली या बैठकीत? डिस्कशन सगळ्याच प्रकारचे झाले। महाराष्ट्रातले झाले, पूर्ण देशातल्या सगळ्या राज्यांचे झाले, नॉर्थ ईस्टचे झाले आणि ऑर्गनायझेशनचे पण झाले। तर सगळ्या प्रकारच्या चर्चा नक्की झाल्या असं म्हणायला काहीच हरकत नाही। पुढे लगेचच आता आपण जर बघितलं विधानसभा निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर त्या अनुषंगाने काही बातचीत झाली, काही बोलणं झालं, कारण स्वतः सगळे मोठे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। बघा, CWC म्हणजे पूर्ण काँग्रेसचं निर्णायक मंडळी या ठिकाणी असतात आणि ऑर्गनायझेशनल सेटअप कसा अजून स्ट्रेंथन करता येईल याच्यावर भरपूर चर्चा झाली आणि चांगल्या गोष्टी समोर येतील। राहुल गांधी 2 ठिकाणाहून लोकसभा लढले होते। एका ठिकाणाहून ते सोडणार आहेत वायनाड मधून आणि दुसऱ्या एखाद्या मोठ्या नेत्याची काँग्रेसच्या तिथं वर्णी लागू शकते लोकसभेसाठी अशी चर्चा आहे। यामध्ये सुद्धा याची देखील चर्चा झाली? नाही, अशी काही चर्चा नाही झाली। सगळ्यांनी आपलं आपलं मन तिथं मनात काय आहे ते बोलले आणि चांगल्या गोष्टी याच्यातून येतील अशी आहे। अर्थात आपण असं म्हणू शकतो की पुन्हा एकदा राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता होऊ शकतात। आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला आहे, त्यांचा निर्णय काय होतो हे कुणास ठाऊक। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये निर्णय झालेले आहेत। या वेगवेगळ्या गोष्टींवर या काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींचं नाव विरोधी पक्ष नेतेसाठी यावं अशी आग्रह या सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांची या ठिकाणी पाहायला मिळाली। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, ABP माझा, दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।